नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, शिक्षणची हातचलाखी नवीन पदे दिली पण जुन्याच कोठ्यातून कापली गेली. या ठिकाणी आपण पाहिलं तर शिक्षक भरती संदर्भातली अतिशय महत्त्वाची न्यूज जी की आत्ता महत्त्वाचा मुद्दा जो की दिव्यांग व क्रीडा शिक्षकांची जी नवीन पदं निर्माण करण्यात आलेली आहे किंवा जी पदांची मोठी भरती होणार आहे ती भरती नक्की पायाभूत पदांमधून देणार आहे की सेपरेट देणार आहे याविषयीसुद्धा चर्चा या बातमीमधून आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी एकूण पदांची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपण जर पाहिलं तर दिव्यांग क्रीडा शिक्षकांचे स्वतंत्र वर्ग केले निर्माण 160 पदांचा करण्यात आला समावेश. मग इथे जर पाहिलं तर पहा, एकीकडे शिक्षकांची भरती कधी होणार याकडे पात्र भावी गुरुजींचे लक्ष लागलेले असतानाच दुसरीकडे शासनाने जिल्हा परिषद शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांनाच कात्री लावली आहे. दिव्यांग आणि क्रीडा शिक्षक असे दोन स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यात आले आहे. या संवर्गासाठी प्रत्येकी 80 पदे म्हणजेच 160 पदे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण 5,622 पायाभूत पदांतूनच या जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकीय पायाभूत पदांची संख्या 5,462 एवढी उरली आहे. हे विशेष म्हणजे हे जर पाहिलं तर हे एका जिल्ह्याचं आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जर असं झालं, ही पायाभूत पदं जर आपण जर पाहिलं तर या आपल्या क्रीडा शिक्षकांचा देखील तेवढाच हक्क त्या ठिकाणी आहे. परंतु ही पदं जर त्या संख्येतूनच जाणार असतील तर त्या ठिकाणी येणारे एकूण जे नियमित शिक्षक आपण ज्यांना म्हणूया की विषयांसाठी जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा याचा परिणाम जाणवू शकतो. कारण की ही पदं स्वतंत्र जर दिली तर नक्कीच शिक्षक भरतीमध्ये फायदा होईल, परंतु जर एकत्र पदं आली तर अशा वेळेसला ती पदं कमी येऊ शकतात. अशी सुद्धा अनेक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये शंका आहेत आणि बऱ्याच जणांनी बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपला आज पाहायला मिळतं की वादाचे विषय आपल्याला झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांच्यामध्ये वाद चालू आहे, परंतु हे वाद न करता जागा कशा वाढतील यासाठी खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या 5,622 एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. शासनाकडून समूह साधन केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 80 केंद्रे अस्तित्वात आहेत. असे असतानाच आता शासनाकडून संच मान्यतेचे सुधारित निकष जारी केले आहेत. त्यानुसार आता केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे. सोबतच केंद्रस्तरीय विषय शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी एक पद देण्यात आले आहे. एकूणच हे दोन स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येकी 80 याप्रमाणे या दोन संवर्गातील 160 शिक्षकीय पदे निश्चित करण्यात आली आहेत. ही पदे मंजूर करताना मंजूर पायाभूत पदांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजे ही संपूर्ण जी पदं भरण्यात येणार आहेत ही पायाभूत पदांमधूनच भरण्यात येतील. मग बाकीचे जे शिक्षक म्हणतात की ही पायाभूत पदांमधून भरू नका, ही स्वतंत्र भरा कारण की आमच्या जागा कमी होत आहेत. याच्यावरून वाद चालू आहे, परंतु वाद न करता जागा वाढवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सर्वांना त्याचा फायदा होईल. ती पूर्वीप्रमाणे म्हणजेच 5,622 एवढीच ठेवली आहे. यातूनच ही पदे दिली जाणार आहे. त्यामुळे पायाभूत शिक्षकीय पदांची संख्या आता 160ने कमी होऊन 5,462 एवढी उरली आहे. एकूणच हे दोन्ही संवर्ग निर्माण करताना पायाभूत पदांच्या संख्येला कात्री लावण्याचे काम शालेय शिक्षण विभागाकडून झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. आणि आपण जर पाहिलं तर याचिकांवरती याचिका देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आज आपण जर पाहिलं तर आणि एक लक्षात घ्या, याचिका भरपूर पडतात. मग याचिका हजारो याचिका असतात, पण आपण त्या याचिकांचा विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. त्या याचिका बऱ्याचशा याचिका अशा असतात की त्या ठिकाणी शासनाच्या पुढे टिकत नाहीत. त्यासाठी तेवढे प्रयत्नही करावे लागतात, एकजूट व्हावं लागतं आणि त्या ठिकाणी ती याचिकासुद्धा त्या विषयाला धरून आणि तेवढी मोठी असायला पाहिजे, तरच तो त्या ठिकाणी याचिका पडते. त्यामुळं आता नुसत्या याचिका पडतात म्हणून घाबरून जायची गरज नाही. शिक्षकीय मंजूर पायाभूत पदे 5,622 केंद्रस्तरीय दोन संवर्गातील दिली गेलेली जी पदं आहेत 160 आहेत आणि उरलेली जी पदं आहेत ती आहेत 5,462. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं आता नियमित शिक्षक मिळणार, ही एक आनंदाची गोष्ट आहे खरं तर शिक्षण विभागासाठी. कारण की ज्या ठिकाणी क्रीडा शिक्षकांची गरज विद्यार्थ्यांना होती, दिव्यांग शिक्षकांची गरज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होती, ते जर पाहिलं तर शालेय शिक्षण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष
शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक हे 2 स्वतंत्र संवर्ग केल्याने आता दोन्ही घटकातील विद्यार्थ्यांसाठी नेहमी शिक्षक मिळणार आहेत. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना आणखी फायदा होऊ शकतो. हा शासनाचा शिक्षक हिताच्या दृष्टीने किंवा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे. परंतु एक अट आहे, जी अडचणीची ठरली आहे. जिल्हा परिषद आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत शिक्षकीय पदांच्या संख्येत कोणत्याही परिस्थितीत वाढ करता येत नाही. ही अट लक्षात घेऊनच शासनाने केंद्रस्तरीय 2 स्वतंत्र संवर्ग तयार करताना याच पायाभूत पदांमधील 160 पदे संबंधित संवर्गासाठी वापरली आहेत. त्यामुळे आता पायाभूत पदे 5462 एवढीच उरलेली आहे. म्हणजे खरं तर हा एक प्रकारचा जर पाहिला तर एक प्रकारची विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. परंतु जर शिक्षकांच्या भरतीच्या दृष्टीने विचार केला तर त्यांची बरीचशी पदं या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे रेग्युलर आणि मग खरं तर संख्या वाढवायला पाहिजे. संख्या वाढली तर क्रीडा शिक्षक बंधू भगिनींनाही पदं मिळतील आणि जे बाकीचे विषय शिक्षक जे आहेत त्यांनासुद्धा पदं चांगल्या पद्धतीने मिळतील.